आपण चोरी झाली, फसवणूक झाली की कोणाकडे जातो? साहजिकच पोलिसांकडे, बरोबर ना? पण जर पोलिसांच्याच घरामध्ये त्यांच्याच कार्यालयात कोट्यावधी रुपयांचा डल्ला मारला गेला असेल तर काय करायचं? मित्रा, लातूरमधून एक अशी धक्कादायक बातमी समोर आली आहे जिने राज्याच्या गृह विभागामध्ये भूकंप आणला आहे. चक्क पोलीस अधीक्षक कार्यालयातच तब्बल 2,38,00,000 रुपयांचा महाघोटाळा झाला आहे. रक्षकच भक्षक कसे बनले जाणून घ्या या व्हिडिओमध्ये. मित्रा, राज्याचे गृह खाते स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. त्यांच्या कडक प्रशासनाशी राज्यभर चर्चा असते. मात्र लातूरमधून समोर आलेल्या या बातमीने सिस्टीमवरच मोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहे. लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वेतन विभागामध्ये हा महाघोटाळा झाला आहे. नेमकं काय घडलं तर पोलीस कर्मचाऱ्यांचे जे वेतन वितरण होते त्या प्रक्रियेत अत्यंत चलाकीने अनियमितता करण्यात आली. शासनाच्या तिजोरीतून कोट्यावधी रुपये काढले गेले पण ते कर्मचाऱ्यांपर्यंत न पोहोचता भलत्याच खिशामध्ये गेले. जेव्हा ऑडिट झाले तेव्हा तब्बल 2,38,00,000 रुपयांचा हिशोब लागला नाही. हा पैसा गेला कुठे? आणि खरं सांगायचं झालं तर मित्रा, हा पैसा कोणाचा नव्हता. हा पैसा आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाचा होता, जो आपल्या टॅक्समधून उभा राहिलेला होता. सर्व जनतेचा, सर्वसामान्य माणसांचा हा पैसा होता 2,38,00,000 रुपये. आणि आता याचा हिशोब लागत नाही. या प्रकरणी आता लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 4 जणांविरुद्ध थेट गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विचार कर, जर साध्या वेतन विभागामध्ये एवढा मोठा अपहार होऊ शकतो तर इतर विभागांची काय अवस्था असेल? या घटनेमुळे सामान्य जनतेचा व्यवस्थेवरील विश्वास उडत चाललेला आहे. या प्रकरणाचे धागेदोरे वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचतात का, हे पाहणे आता सर्वात महत्त्वाचे ठरणार आहे. सरकारी कार्यालयांमध्ये आर्थिक अनियमितता हा नेहमीच कळीचा मुद्दा राहिला आहे. लातूर पोलिसांच्या वेतन विभागामध्ये झालेला हा अपहार केवळ तांत्रिक चूक नसून एक जाणीवपूर्वक केलेला भ्रष्टाचार असल्याचे प्राथमिक तपासामध्ये उघड झाले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी वेतन विभागातील त्रुटी निदर्शनास येताच आम्ही तात्काळ कारवाई केली असे त्यांनी सांगितले आहे आणि दोषींवरती कडक कायदेशीर कारवाई केली जाईल असे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर ह्यामध्ये विरोधकांची प्रतिक्रिया काय आहे तर विरोधी पक्षांनी या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरलं आहे, जे धरलंच पाहिजे. जर पोलिसांच्या कार्यालयामध्ये सरकारी पैशांवर दरोडा पडत असेल तर राज्यामध्ये सामान्य माणूस सुरक्षित कसा, असा सवाल उपस्थित केला जात आहे. आणि याचा जनतेवर काय परिणाम तर प्रशासनावरील विश्वास कमी होत आहे. टॅक्स भरणाऱ्या सामान्य नागरिकांमध्ये या भ्रष्टाचाराबद्दल प्रचंड संताप आहे. तर आता पुढे काय होऊ शकतं तर या प्रकरणाचा तपास आता CID किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे म्हणजे ACB कडे सोपवला जाऊ शकतो आणि काही बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या किंवा निलंबन होण्याची दाट शक्यता आहे. तर तुम्हाला ह्या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.